नमस्कार सर्वांना. आषाढ महिना सुरू झाला की प्रत्येक घरात बनवला जाणारा पदार्थ कोणता असेल तर तो म्हणजे कापण्या. तर आज आपण दीपाच किचनमध्ये अगदी सोप्या पद्धतीने खुसखुशीत अशा मस्त अशा आषाढ स्पेशल कापण्या बनवतोय. तसेच आपल्या चॅनलवरती तिखट पुऱ्या आणि धपाट्याची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन त्यासुद्धा रेसिपी तुम्ही पाहू शकता. चला तर मग आपण कापण्या बनवण्यास सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये 1 वाटी इतका चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे. तर इथे चिरून घेतल्यामुळे गूळ लगेच विरघळला जातो. त्यासाठी मी इथे पाऊण वाटी इतके पाणी घातलेलं आहे. तर हा गूळ तुम्ही पाणी हे गरम करून सुद्धा विरघळू शकता किंवा त्याला असं थोडंसं हलवायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून गूळ विरघळेपर्यंत याला असंच झाकण ठेवूया. तोपर्यंत इकडे आपण पिठं घेऊयात. तर इथे आपण 2 वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण अर्धी वाटी इतका बारीक रवा घालायचा आहे. त्यामुळे कापण्या अगदी खुसखुशीत अशा बनल्या जातात. तसेच इथे 2 चमचे इतकं मी बेसनसुद्धा घालणार आहे. त्यामुळे कापण्या अगदी खमंग अशा बनल्या जातात. तसेच थोडंसं यामध्ये मीठ घालायचं आहे. त्यानंतर इथे मी 1 चमचा वेलची, जायफळ आणि सुंठ याची पूड करून घेतलेली आहे. ती पूड घातलेली आहे. आता हे सर्व पिठामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. त्यानंतर इथे 2 चमचे इतकं मी साजूक तूपसुद्धा घातलेलं आहे. आता आपण हे व्यवस्थित असं चमच्याच्या साहाय्याने हलवून घेऊयात. आता आपण हाताने ह्याला अगदी मस्त असं आपण याला मिक्स करून घेणार आहोत. इथं तुम्ही बघू शकता पिठाची मूठ अशी बनली जात आहे. मस्त त्यामुळे कापण्या आपल्या खुसखुशीत बनतील. आता इकडे गूळसुद्धा आपला पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळला गेलेला आहे. आता आपण हे जे पाणी आहे ते गाळणीनं गाळून घेणार आहोत. कारण गुळामध्ये जर काही हे असेल घाण वगैरे तर ते व्यवस्थितपणे निघाली जाते. तर तुम्ही तर बघू शकता हे पाणी मी असं गाळून घेतलेलं आहे. आता आपण कापण्यासाठी लागणारीची कणिक तयार करूयात. तर इथे कापण्याची कणिक मळत असताना हे गुळाचं पाणी एकदम पूर्ण घालायचं नाही, तर अगदी थोडं थोडं पाणी घालत याची घट्टसर अशी कणिक मळायची आहे. तर तुम्ही ते बघू शकता मी 4 ते 5 वेळा थोडं थोडं पाणी घालत याची कणिक मळून घेणार आहे. जर का तुमची कणिक पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा रवा किंवा गव्हाचं पीठ घालू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही कणिक मळून इथे झालेली आहे. आता आपण यावरती अगदी थोडंसंच तेल लावायचं आहे. तेल लावून कणिक अगदी व्यवस्थित अशी तेलामध्ये आपण घोळून घेऊयात आणि अशाच याला आपण झाकण ठेवून एक 10 मिनिटाकरता याला आपण भिजत ठेवणार आहोत. कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे. आता इथे 10 मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता आपली कणिक अगदी व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे. तर झाकण ठेवल्यामुळे ती अजिबात वरून वाळलीसुद्धा नाही. त्यामुळे झाकण किंवा अगदी कॉटनचं कापडसुद्धा तुम्ही यावरती ठेवू शकता. त्यानंतर इथे आपण मिडियम आकाराचे असे गोळे करून घ्यायचे आहेत. तर या आकारामध्ये मी 4 कणकेचे गोळे करून घेतलेले आहेत. तर आता आपण हा गोळा लाटून घेऊयात. तर त्या अगोदर आपण थोडंसं याला तेल लावायचं आहे किंवा तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा हे लाटू शकता. परंतु थोडंसं तेल लावलं तर ते अजिबात चिटकत नाही. व्यवस्थित असं लाटलं जातं. तर तुम्ही ते बघू शकता मी त्याला अगदी व्यवस्थित असं लाटून घेत आहे. कणिक आपली अगदी मस्त अशी भिजलेली आहे. त्यामुळे आपल्या कापण्या ज्या आहेत त्या अगदी खुसखुशीत अशा बनल्या जातील. लगेचच आता आपण यावरती खसखस पेरायची आहे किंवा खसखस आपण यावरती लावून घेणार आहोत. तर अगोदरच खसखस लावली तर ते तेलामध्ये तळत असताना सुटत नाही. त्यामुळे खसखस जरूर अगोदरच लावा आणि मी थोडीशी जास्त प्रमाणामध्ये खसखस लावते आहे. त्यामुळे अगदी खमंगपणा एकदम मस्त अशा कापण्या लागल्या जातात. तर आपण याला असं थोडंसं लाटून घ्यायचं आहे म्हणजे खसखस अगदी व्यवस्थित आतपर्यंत जाईल. आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी व्यवस्थित अशी खसखस लावून घेणार आहोत. तर खसखस नेहमी सुरुवातीला लावायची ही एक महत्त्वाची टीप आहे. नाहीतर बरेच जण अगदी गोळा लाटून झाल्यानंतर खसखस लावतात. तर ती खसखस आतमध्ये व्यवस्थित अशी रुतली जात नाही आणि ती तळताना तेलामध्ये जास्त प्रमाणामध्ये सुटली जाते. ही सुद्धा खसखस थोडीशी सुटते परंतु जास्त प्रमाणामध्ये न सुटता अगदी कमी प्रमाणामध्ये ती सुटली जाते. तर तुम्ही तर बघू शकता मी अगदी दोन्ही बाजूने भरपूर अशी खसखस लावून हा मस्त असा कापण्याच्या कणकेचा गोळा लाटून घेतलेला आहे. तर ह्याच्या कडासुद्धा अस्ताव्यस्त जास्त झालेल्या नाहीत. अगदी थोडंसं झालेलं आहे. तरीसुद्धा मी थोडंसं असं काढून घेतलेलं आहे.
आता आपण याच्या कापण्या कट करून घेणार आहोत. तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापण्या कापू शकता. मीडियम आकारामध्येच याला कट करून घेणार आहे. अगदी झटपट बनल्या जातात, खायलासुद्धा अगदी खमंग लागतात, एकदम खुसखुशीत बनल्या जातात. तर मुलांनासुद्धा अगदी मस्त असं हा एक पदार्थ आहे की तो तुम्ही करून अगदी 15 दिवस याला आरामात टिकवू शकता. तर इथे ह्या आपल्या कापण्या बनवून तयार आहेत. तर एका दुसऱ्या प्लेटमध्ये मी याला काढून घेतलेलं आहे. तर इथं मी तुम्हाला दाखवते अगदी दोन्ही बाजूनी मस्त अशी याला खसखस लागलेली आहे आणि याची थिकनेससुद्धा मी एवढी ठेवलेली आहे. जर तुम्हाला अगदी कडक किंवा कुरकुरीत कापण्या हव्या असतील तर तुम्ही हा कणकेचा गोळा आहे तो जास्त लाटायचा आहे पातळ. त्यावेळेस त्या जास्त अशा कडक बनल्या जातील, परंतु या आकारामध्ये केल्यानंतर त्या थोड्याशा खुसखुशीत होतात. त्यामुळे मी थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे. इकडे तेलसुद्धा आपलं व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये ह्या आपल्या कापण्या आपण सोडलेल्या आहेत आणि कापण्या तळत असताना गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवायची आहे. जास्त कमीही नाही आणि जास्त मोठीही नाही. मध्यम गॅसवरती आपण दोन्ही बाजूने अगदी लालसर रंगावरती याला तळून घ्यायचं आहे. जर तुम्ही गॅसची फ्लेम जास्त ठेवली तर ते कापण्या वरून अगदी पटकन लाल होतील आणि आतून कणिक तशीच राहिली जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशा ह्या आपण तळत आहोत. तर त्याचा कलर असा थोडासा बदलायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी लालसर रंगावरती सतत हलवत आपण याला असं तळून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या ह्या कापण्या तळल्या गेलेल्या आहे आणि छान असं याला पदर सुटल्यासारखं झालेलं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता. आता आपण याला काढून घेऊयात. तर इथं तुम्हाला मी दाखवते यामध्ये अजिबात तेलसुद्धा राहत नाही. तर अगदी तुम्ही कमी गॅसवरती तळलं तर कापण्या थोड्याशा तेलकट होण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे सर्व कापण्या आपण करून तळून घेतलेल्या आहेत आणि इथे हे आपल्या कापण्या तयार आहेत. यातील बऱ्याचशा कापण्या घरातील मंडळींनी फस्तसुद्धा केलेल्या आहेत. तर इथं मी तुम्हाला दाखवते अगदी दोन्ही बाजूनी खसखस व्यवस्थित लागली गेलेली आहे आणि अगदी खुसखुशीत आणि मस्त अशा आषाढ स्पेशल कापण्या आपल्या इथे बनवून तयार आहेत. तर तुम्हीसुद्धा या आषाढामध्ये या कापण्या नक्की करून बघा. कशा झाला हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर न विसरता दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग नंतर भेटूया आपण अशाच एका खास अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.